जिल्हा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी सातारा यांच्या वतीने सन 2024-25 या वर्षाच्या तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धांचे आयोजन बाळासाहेब पवार हायस्कूल उडतारे यांच्या वतीने करण्यात आले होते। किसनवीर सहकारी साखर कारखाना भुईंज येथील राजश्री छत्रपती शाहू कुस्ती केंद्र येथे या स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या। स्पर्धेचा कालावधी 2 दिवसांचा होता। यामध्ये 14, 17 व 19 वयाच्या मुले व मुलींनी कुस्ती स्पर्धेत सहभाग नोंदवला होता। या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जितेंद्र रणवरे व पैलवान विक्रांत भैया डोंगरे यांच्या शुभ हस्ते हनुमानाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व श्रीफळ वाढवून करण्यात आले। यावेळी चरण गायकवाड, कांतीलाल पवार, राजेंद्र सोनोने, आबा डोंगरे, राजेंद्र कंसे उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते व दुसऱ्या दिवशी मुलींच्या झालेल्या स्पर्धा या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ माननीय पैलवान श्री पतंग पाटील PSI भुईंज पोलीस स्टेशन, पैलवान श्री विक्रांत भैया डोंगरे माजी उपसभापती पंचायत समिती वाई, पैलवान जयवंत पवार संस्थापक सचिव तिरंगा स्कूल पाचवड, श्री रामदास इथापे, श्री प्रकाश दुर्गुडे, श्री संजय कांबळे संचालक किसनवीर सहकारी साखर कारखाना भुईंज, पैलवान शुभम पवार आबा, उपसरपंच भुईंज, उद्योजक श्री शहाजी कदम, श्री जयवंत पिसाळ, पत्रकार दैनिक पुढारी किशोर रोकडे, पत्रकार दैनिक ऐक्य यावेळी कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळा प्रसंगी उपस्थित होते। यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सचिन लेबे सर यांनी केले व सर्वांचे आभार श्री प्रकाश सोनोने सर यांनी मानले। वाई तालुका शालेय कुस्ती स्पर्धा आपल्या किसनवीर कारखाना या ठिकाणी पार पडत असताना या ठिकाणी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्या किसनवीर कारखान्याचे MD साहेब तसेच आमचे बंधू नगरसेवक चरण गायकवाड असतील, आमचे मार्गदर्शक कांतीलाल ताते असतील, राजेंद्र सोनवणे तसेच नारायण नलवडे तसेच सुजित काका असतील, आमचे आंबिके साहेब व ज्यांनी आम्हाला घडवलं आणि चांगल्या नावारूपाला आणलं पैलवान म्हणून ते आमचे वडील आबा डोंगरे, आमच्या हनुमान कुस्ती केंद्राचे वस्ताद आज या ठिकाणी उपस्थित राहत असताना परत मनापासून आनंद होत आहे। गेल्या वर्षी पण मला वाटतं मी ज्या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून होतो, आज ही शिक्षक लॉबी जी आहे ही अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या तालुक्यातील मुलं घडावीत म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने कष्ट करत आहेत। आणि आमचे कोचळे सर असतील, आमचे शेलार सर असतील, यांनी अनेक असे खेळाडू तयार केलेत। साहेब काय काय जण नॅशनल खेळ आहेत, इंटरनॅशनल खेळ आहेत, फक्त खेळाडूंचं क्षेत्र वेगवेगळं असतं। आमच्या देसाई सरांच्या वेगळे तलवारबाजी असेल किंवा काय असेल, प्रत्येक सरांचं वेगवेगळे क्षेत्र आहे। लेंबे सर आहेत आमचे, भरपूर सगळे शिक्षक नाव घेण्यासारखे आहेत की ज्यांनी अतिशय चांगले विद्यार्थी घडवलेत आणि आपल्या तालुक्याचं नाव राज्य पातळीवरती घडवले। आज कुस्तीला दिवस खरंच चांगलेले आहेत। म्हणजे आज आपण बघतो की कुस्तीचे इनामसुद्धा लाखोच्या ह्याच्यामध्ये आज डिक्लेअर होतात आणि अनेक चांगल्या मोठमोठ्या कुस्त्या राज्यस्तरीयवरती ह्याच्यावरती होत असतात। आज आपल्या किसनवीर कारखान्यावरती म्हणा किंवा आज आमच्या वाईमधील जे हनुमान कुस्ती केंद्र असेल हे सुद्धा जननायक आमदार मकरंद आबा पाटील यांच्या माध्यमातूनच चालते। आज
ही तरुण पिढी सुधारावी, चांगली घडावी म्हणून आज प्रत्येक गावोगावी सुद्धा जिमचं साहित्य असो, माती तालमीचं काही इतर काही मदत असो, 100% आबा हे गावोगावी मदत करत असतात। यातून सांगण्यात येतो हाच की या खेळाडूंमधून एखादा चांगला उद्याचा महाराष्ट्र केसरी किंवा एखादा ऑलिम्पिक खेळाडू तयार व्हावा अशी एक अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो। आज सर असतील, आमचे मनोहर साहेब असतील, यांनी तालुकास्तरीय स्पर्धेसाठी आज या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीची सुविधा देऊन आपल्या सर्व पोरांची कुस्ती स्पर्धेसाठी एक चांगली सोय केली, त्याबद्दल त्यांचंसुद्धा मनापासून धन्यवाद मानतो। खरं तर कंसे सर गेले अनेक वर्ष झाले तर या ठिकाणी प्रॅक्टिस घेत असतात, त्यांनीसुद्धा या ठिकाणी बरेच चांगले खेळाडू तयार केलेले आहेत आणि त्यांच्या अंगापूरमध्ये मला वाटते घरटी पैलवान असतील, असं त्यांचं एक चांगलं गाव आहे, नावाजलेलं गाव आहे त्यांचं, आणि असे कोच आपल्याला या ठिकाणी नशिबाने लाभलेले आहेत। त्यामुळे त्यांचंसुद्धा मनापासून मी कौतुक करतो। आज आम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून मान दिलात, सन्मान दिलात, त्याबद्दल मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो आणि सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो। जे विजयी होतील त्यांचं अभिनंदन आणि जे पराजय होतील त्यांनी पुढच्या वर्षी अशीच याहीपेक्षा जास्त तयारी करावी आणि पुन्हा लढावं, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। वाई तालुका मुलींची कुस्ती स्पर्धा आयोजित केली, ती उडतरे हायस्कूल आणि सर्व शिक्षकांनी अतिशय चांगलं नियोजन केलेलं आहे। या चांगल्या नियोजनातच इथल्या स्पर्धेला अतिशय मुलींची भरपूर संख्या उपस्थित आहे। या व्यासपीठावरती किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे माननीय संचालक, तिन्ही संचालक बाह्या आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर, खरं तर कुस्ती इथं जे कुस्ती संकुल उभारलं ते मान्य आमच्या सुद्दे नारायणरावांना यांच्या संकल्पनेतून आणि त्यावेळेचे तत्कालीन चेअरमन मदनदादा यांनी हे भव्य कुस्ती संकुल उभारून या कुस्ती क्षेत्रासाठी एक चांगली सोय उपलब्ध करून दिली। आत्ताचे चेअरमन माननीय मकरंदाबा पाटील यांनीसुद्धा ही परंपरा पुढं व्यवस्थित चालू ठेवलेली आहे। वाई तालुक्यातील कुस्तीला जसं तर कुस्ती केंद्र चालू झालं त्यावेळी इथं तालुक्यामध्ये कुस्तीची बाकी कुठली सोय नव्हती, त्यानंतर बाया डोंगरेंनी आणि बाकी तालमी इथं भरपूर झाल्या। या संधीचा सगळ्या पैलवानांनी फायदा घेऊन आपल्या वाई तालुक्यातून चांगले पैलवान तयार होण्यासाठी अतिशय योग्य ठिकाण आहे। त्याचबरोबर राजेंद्र कंसे सर इथून फाउंडेशनपासून इथं आजपर्यंत आहेत। कंसे सरांनी खूप मुलं इथं जमा केली होती, आता मुलं कमी आहेत। कंसे सर परत ती मुलं तुम्ही आणाल असं मला अपेक्षित आहे आणि एवढ्या चांगल्या स्पर्धा इथं आयोजित केल्या त्याबद्दल सगळ्या संयोजकांचं आणि कारखान्याचं मी अभिनंदन करतो आणि इथं मला कार्यक्रमासाठीच बोलवलं त्याबद्दल सगळ्यांचा आभार मानतो आणि माझे 2 शब्द सांगतो।
मागे जाऊ रे बाळा. एक मिनिट. एक काढ लवकर. Dap मागे dap. Usap baik. पळा लवकर. एक मिनिट जरा मुली आले. या 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 इकडे पुढे बस.
विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार. स्पर्धा संपली. समोर बघा.
विविध कंपन्यांमध्ये जॉब मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी 1 वर्ष कालावधीचे महाराष्ट्र शासनाचे तांत्रिक कोर्सेससाठी पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा. इलेक्ट्रिकल सुपरवायझर, ऑटोमोबाईल मेकॅनिक, इलेक्ट्रिकल वायरमन, मोटर वाइंडिंग, 2 व्हीलर 4 व्हीलर मेकॅनिक, कम्प्युटर ऑपरेटर, कम्प्युटर हार्डवेअर आणि डिप्लोमा कोर्सेस. पात्रता 10वी 12वी एसटी पासची सोय. पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट, राधिका रोड, सातारा. 98 220 97 071. 1986 पासून तंत्र शिक्षणामधील अग्रेसर संस्था पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.